नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आम्ही सकाळी गेलतो दुधाला। सार्थक पण माझ्या संग आला होता। तर सार्थकला काय घेतलं, एकदम मस्त मोठा खारीचा पुडा घेतलाय। तर हे काय मस्त खारे आणले। हा मग भारी 130 रुपये घेतले इथं। तर चला आता गायला चारा पाणी करावं लागेल। चहा खारी खायची ना सार्थकला। सार्थक खारी कस का लागली आजची? छान लागली ना? तर चला आता थोडासा मी पण खाऱ्या खाऊन पाहतो। दूध दे, चहा नको देऊ त्याला। घास कापून झालाय आणि आता वज रचायचंय। हे झाल्यावरती परत गाय आत घ्यायच्या, मग डबा घेऊन जायचंय परत लोणीला। सकाळी मोटर पण चालू केली होती घासाला। एवढा इकडे घास भरून झालाय, घास नेऊन टाकला गायांना घरी आणि मोटर पण चालू आहे। 11ला लाईट जाणार आहे। गाया बांधायच्या पडल्या। आज तर खूपच धावपळ झाली कामाची, पण परत डबा घेऊन जायचा लोणीला। घरमध्ये पण पाऊस येईना चांगला, बराच तरी ताण वाचला असता माझा। पण घासाला तर पाणी लागत 2-4 दिवसातून। एवढं पाणी चालू आहे आता। पाणी लावून द्यावं म्हटलं 2-4 वाफ्याला, गिनी नेऊन टाकावं लागेल। तर चला, हॅलो फ्रेंड, तर आता माझं आवरलंय। आता मला निघायचं आहे लोणीला मित्रांनो, आणि डब्बा घेऊन जायचं आहे। आणि फोन आला होता प्रियांकाचा, म्हणे मला अंडे आणि काय सांगितले ते पेजवणी ते करून सांगितले, ते घेऊन जायचं आहे आता। म्हटलं चला, आणि पावसाचं वातावरण झालं मित्रांनो, एकदम पाऊस येतो का काय काय मला गाठवतं काय काय ना। तर निघायचं आहे आत्ता। तर त्याला अक्काने काय घेतलं काय नाही बघू। आणि दादांचं परत हात दुखायला लागला, ते म्हणते बरं टाकी काल काढायला गेले, थोडा जास्त धक्का लागलाय। ते बोटाचं तर लईच हाल चालू आहे। मग माही मोकर इकडे जाऊ का तिकडे जाऊ। तर अक्का काय काय दिले बघू, सांग पाहू काय काय दिले। हा का, अंडे दिले, पातळ केस करून दिली, वाटी चमचा गरम पाणी। लवकर जा, पाऊस आलाय। हा ना, पाऊसच काढायचा नाही तर म्हणजे मागिनी राहिले तोडायचं। उद्या 5 तिथं पुसता येईल का काय, सामान न्यायला उद्या जावं लागेल। उद्या 5च ना? मग हा चला, नाही लावतायच, करावं लागेल तिथं सटूबाई करायची ना। हा, उद्या जाऊ आणायला। म्हणजे सटूबाई आणायला जायचंय आम्हाला। सटूबाई आणायला पूजेचं सामान। हो, पाऊस तर आला। तुम्हाला झाले पोरं, तुम्हाला आई बाप झाले समजा अजून काही। हो, पाऊस यायला लागलाय। हॅलो फ्रेंड, तर खूप जोराचा पाऊस आलेला आहे आणि सगळे पावसात भिजून आलो आता मी। म्हणजे खूपच जोरात चालू आहे पाणी पाणी पाणी, म्हणजे भरणीच होईना आज। अजून गायला चारा पाणी करायचं होता। चकोलीन सार्थक ते अचानक आज गेले, त्यांना घरी काम होतं। खूप जोरात पाऊस आला, अजून गाय पण बाहेर नाही घेतले। रवाटा नाही मारता यायचा आता। झाकेल जाऊ दे आता काय। इथं बसले जाय ना तिकडं। तर चला, खूपच पाऊस झाला। हॅलो फ्रेंड, तर पाऊस उघडून गेला, गाय इकडे बांधलाय थोड्या लेबर जागेवरती। इकडे लय चिडचिड झाली होती आणि आता मी दुधाला चाललोय। आणि चकुलीचा चालू आहे खिचडी भात, कशी बनवते बघू एकदा। तर इकडे मित्रांनो चालू आहे खिचडी भात आणि चकुलीने सगळे साहित्य काढले। हा, सोयाबीन, खडा मसाला, सगळे मसाले टाकले। चकुली काय परतायला थांबा नाही, गरम झालं। गरम नाही, तिचे काय प्रॉब्लेम आहे खरं सांगायचं। तिचा प्रॉब्लेम काय आहे, शिगडीचं काय चकुले नाही नाही, ती कुकर राहत नाही, थोडं नादाने येईल ना। ती आपली पहिली शिगडी भारी होती, त्याच्यामुळे म्हटलं पडन, तर तिला अजून माहित नाही, त्यामुळे धरून राहावं लागत हात लावून। तर मसाले पण भरपूर काढले। कोणते कोणते मसाले? खडा मसाला, हा, पान मसाला, टमाटे, बटाटे, कोथिंबीर मसाला, हा ना, लसूण आणि आलं पेस्ट करून घेतली, शेंगदाणे तळून घेतले, सोयाबीन भिजून घेतली। अयो, आणि आता पाण्याला उकळी देणार ती आणि तांदूळ त्याचे सोडून देणार। 2 शिट्ट्या झाल्या, तयार।
छोटीला त्याला तुम्ही मदत करू राहिली हाणायची. ते प्रॉब्लेम तर काय येऊ राहिला त्याची आपले कुकर आहे ना हां. त्याच्यामुळं आणि सगळ्या पण नाही. सगळा मसाला परतून घ्यायचा लागेल. बघू कसं झालाय आतमध्ये परतेल. मला तर लगेच गंध आले नाकाला. हा बिर्याणी चालेल सगळे मसाले परतून घेतली. बरोबर आहे. त्या छोकून तुझ्या हातची बिर्याणी तर आता मी येतो दूध घालून पाहू मग आता कसा होतोय काय भात. तर चला छोकुली परवा गेली ती आणि परत- काल तिथं राहिली ना आज परत रिटर्न त्याचं काम होतं थोडंसं त्याच्यामुळं. आज परत आलेली आजी. हम्म. आणि आपण सुट्ट्या आहे तर इकडेच थांबणार. तर चला शाळा उघडलं जाणार. मी येतो दूध घालून. सोनाली की आली की तिकडे आणि छोकुली तिकडे जाणार. तर घोडे पण खूप येतात आहे बाहेर आहे बघा. तर मित्रांनो मी आता चाललोय दुधाला. तर चला